भारत, जो की आजपर्यंतचा जगातला सगळ्यात मोठा शस्त्रे आयात करणारा देश होता, तोच भारत आता शस्त्रे निर्यात करणारा देश बनू लागला. मेक इन इंडिया प्रोग्रामच्या अंतर्गत भारत कुठल्या प्रकारची शस्त्रे कुठल्या देशाला निर्यात करू लागला यावर आता वेस्टर्न मीडियाची बारीक नजर आहे. संपूर्ण जगामध्ये एक अत्यंत विश्वासार्ह समजलं जाणारं न्यूज पोर्टल राउटर्सने या संबंधात एक धक्कादायक बातमी दिली आहे. त्यांच्या मते जो कुठला देश भारताकडून शस्त्रे विकत घेईल त्याला भारत सरकार तीच शस्त्रे विकत घ्यायला स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे हे सगळे देश आतापर्यंत शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून राहणारे आहेत. भारताने रशियाकडून शस्त्रे घेणाऱ्या देशांनाच स्वस्त कर्ज देऊन आपल्याकडून शस्त्र घ्यायची ऑफर दिल्यामुळे रशियाचं मार्केट कमी होईल आणि भारत रशिया संबंधांमध्ये वितुष्टी येईल या अपेक्षेमुळे पश्चिम देश भलतेच खुश आहेत. या बातमीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने जेव्हा वेस्टर्न मीडियाने रोसोबोरॉन एक्सपोर्ट, जी की रशियाची एकमेव सबसिडियरी कंपनी आहे जी रशियाच्या सर्व शस्त्रांचे इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्टचं काम बघते, त्यांना विचारले की भारत तर तुमचाच मित्र आहे, तरी पण तुमच्याकडूनच शस्त्रे आयात करणाऱ्या देशांना भारताने ही डील कशी काय दिली? जे देश आधी तुमच्याकडूनच शस्त्रे आयात करत होते त्याच मार्केटमध्ये आता भारत सुद्धा उतरला, यावर तुमचं काय मत आहे? सर्वांना असं अपेक्षित होतं की रशिया या बातमीवर काहीतरी तिखट प्रतिक्रिया देईल, पण झालं भलतंच. रशियाने खूप समजूतदारपणे उत्तर देत म्हटलं की भारत तर आमचा आधीपासूनचा पार्टनर आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की जी शस्त्रे भारत सध्या या देशांना विकतोय त्याच्यामध्ये आम्हाला पण ते पार्टनर म्हणून घेतील आणि आम्ही दोघे मिळून त्या शस्त्रांचा एकत्रितपणे उत्पादन व पुरवठा करू शकू. जसं की आम्ही दोघेही ऑलरेडी AK-203 असॉल्ट रायफल्स ब्राह्मोस मिसाईलच्या बाबतीत करतोय. आता वेस्टर्न मीडियाला जी कॉन्ट्रोवर्सी अपेक्षित होती ती काही मिळाली नाही, पण भारत डिफेन्स एक्सपोर्टमध्ये जी प्रगती करत आहे ती खरोखरच लक्षात घेण्यासारखी आहे. कारण 2024-25 मध्ये भारताचा एकूण डिफेन्स एक्सपोर्ट हा रेकॉर्ड 23,622 करोड पर्यंत पोहोचला आहे, जो की मागच्या वर्षी 21,083 करोड रुपयांचा होता, जो की त्यावेळचा एक रेकॉर्ड झाला होता. म्हणजे भारत स्वतःच दरवर्षी डिफेन्स एक्सपोर्टच्या बाबतीत एक नवीन रेकॉर्ड बनवत आहे आणि स्वतःच तो रेकॉर्ड मोडत देखील आहे. 2029 पर्यंत म्हणजे येणाऱ्या 4 वर्षात 50,000 करोडची शस्त्रे निर्यात करण्याचं हे भारताचं पुढचं लक्ष्य आहे, असं भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. राजनाथ सिंह यांच्या या स्टेटमेंटमुळे वेस्टर्न मीडियामध्ये चलबिचल वाढली आहे. कारण आज भारताने रशियाच्या मार्केटमध्ये प्रवेश केला आहे, पण भारताची ताकद जर अशीच वाढत राहिली तर उद्या वेस्टर्न कंट्रीजच्या मार्केटमध्ये सुद्धा भारत उतरेल याची भीती त्यांना आहे. क्षमता असून सुद्धा आजपर्यंत भारत शस्त्रांचे प्रोडक्शन आणि प्रमोशन ज्या पद्धतीने करू शकत नव्हता तो आता आपण करू शकतो. कारण ज्या युक्त्या वापरून फ्रान्स, अमेरिका, चीन, युरोपियन युनियन हे देश स्वतःची शस्त्रे विकत होते त्याच युक्त्या आता भारताने वापरायला सुरुवात केली आहे. काय आहेत त्या युक्त्या आणि काय आहे भारताचा डिफेन्सचा एक्सपोर्ट प्लॅन? जगातला सगळ्यात मोठा आयातदार ते जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार बनण्याची धमक खरंच आपल्या देशात आहे का आणि त्यासाठी सध्याचे भारत सरकार काय प्रयत्न करत आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार हजारो करोड रुपयांचे आयफोन्स आणि मेडिसिन्स संपूर्ण जगाला निर्यात केल्यानंतर आता भारताचे ध्येय आहे ते म्हणजे मिसाईल्स, हेलिकॉप्टर्स, युद्धनौका आणि फायटर प्लेन जगाला निर्यात करण्याचं. याच रिपोर्टमध्ये रॉयटर्स पुढे म्हणतं की जे देश शस्त्र विकत घेतात त्यांना भारताकडे वळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी खूप प्रयत्न करत आहेत आणि अशा देशांसाठी ते काही वेगवेगळे फायनान्शियल प्लॅन्स पण बनवत आहेत. पण नरेंद्र मोदी भारताचा सगळ्यात खास मित्र असणारा देश म्हणजे रशियाच्याच मार्केटला का टार्गेट करत आहेत आणि यामुळे रशिया नाराज न होता उलट खुश कसं काय आहे? तर याला कारण आहे बदललेलं जिओपॉलिटिकल गणित. रशिया आणि युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून संपूर्ण वेस्टर्न देश युक्रेनला हर प्रकारची शस्त्रे पुरवण्यामध्ये व्यस्त आहेत. यामुळे रशियामध्ये निर्माण होणारी सर्व शस्त्रे त्यांना त्यांच्याच युद्धात वापरावी लागत आहेत. आता या केसमध्ये रशियाकडून आयात करणाऱ्या देशांच्या मार्केटमध्ये अमेरिका, चीन, इंग्लंड, फ्रान्स किंवा युरोपियन युनियन घुसण्यापेक्षा भारतानं ते मार्केट काबीज केलेलं कधीही रशियासाठी चांगलंच आहे. कारण भविष्यात ज्यावेळी रशिया आणि युद्ध थांबेल त्यावेळी भारताबरोबर कोलॅबोरेशन किंवा पार्टनरशिप करून शस्त्रे विकणे हे रशियाला तुलनेनं सोपं जाऊ शकतं. संपूर्ण पश्चिमी देश आणि रशिया युद्धात गुंतल्यामुळे अल्जेरिया, इराक, इजिप्त, व्हिएतनाम, कझाकिस्तान, सिरिया, तुर्की, अंगोला यांसारखे अनेक देश आता डिफेन्स इम्पोर्टसाठी भारताकडे आशेने बघतात. 2023-24 मध्ये भारताने तब्बल $14.8 बिलियन म्हणजे जवळजवळ 1,20,000 कोटी रुपयांची शस्त्रे निर्माण केलेली आहेत, जे की 2020च्या तुलनेत चक्क 62% जास्त आहेत. आता हीच शस्त्र आपण वरील सर्व देशांना निर्यात करत आहोत.
वरील सर्व देशांचं भारताकडून शस्त्र विकत घेण्याचं अजून एक कारण आणि कदाचित सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारतीय शस्त्रांची किंमत. 155 मिलीमीटर आर्टिलरी गनची एक गोळी बनवायला पश्चिमी देश जिथे $3,000 घेतात, तिथे भारत फक्त $300 ते $400 म्हणजे जवळजवळ 10 पटीने स्वस्त दरात एक गोळी बनवतो. ज्या हॉवित्झर्स म्हणजे कारगिल युद्धामध्ये भारतीय मिलिटरीने वापरलेल्या बोफोर्स सारखी एक गन युरोप $6 मिलियन म्हणजे जवळजवळ $60 लाख म्हणजे 48 कोटी रुपयांना एक विकतो. त्याच टाईपची गन भारतीय कंपन्या त्याच्या निम्म्या किमतीत म्हणजे 24 कोटी रुपयांना विकतात. काही वर्षापूर्वी याच गन्स आपण युरोपियन देशांकडून विकत घेत होतो आणि आज त्याच युरोपीय देशांना आपण 100 पेक्षा जास्त गन्स तेही त्यांच्यापेक्षा निम्म्या किमतीत विकलेले आहेत. आपला डिफेन्स एक्सपोर्ट वाढवण्यासाठी भारत सरकारने अजून एका युक्तीचा चपखलपणे वापर केलेला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत जो देश भारत सरकारकडून शस्त्र आयात करत होता त्याला भारतीय बँका कर्ज देत नव्हत्या. याला कारण देताना भारतीय बँकांचं म्हणणं असं होतं की त्या देशांमध्ये क्रेडिट रिस्क हाय आहे कारण तिथे पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे. पण याच वेळेला फ्रान्स, तुर्की, चायना, अमेरिका यांसारखे देश मोठमोठ्या डिफेन्स डील बरोबरच फायनान्शियल सपोर्ट सुद्धा इतर देशांना देत होत्या. त्यामुळे त्या देशांचा डिफेन्स एक्सपोर्ट भारताच्या तुलनेत जास्त होत होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने सुद्धा आता अनेक देशांना शस्त्रे एक्सपोर्ट करण्याबरोबरच त्यांना आपल्याच बँकांकडून स्वस्त दरात लॉंग टर्मसाठी कर्ज पण देऊ केले आहे. त्यामुळे भारताचा दोन्हीकडून फायदा होत आहे. भारत सरकारने अजून एक भारी गोष्ट केली ती म्हणजे अनेक देशांच्या इंडियन एम्बेसीजमध्ये डिफेन्स अटॅचेस नावाचे एक ऑफिसर तैनात केलेत. यांचं काम एकच आहे, ते म्हणजे त्या देशात जाऊन त्यांच्या मार्केटचं ॲनालिसिस करणे, त्यांच्या मिलिटरीला कुठल्या आणि कसल्या प्रकारचे वेपन्स लागणार आहेत याची माहिती गोळा करणे, भारतीय शस्त्रांचं प्रमोशन आणि मार्केटिंग करणे आणि त्या देशाबरोबर डिफेन्स डील नेगोशिएट करून भारतीय कंपन्यांबरोबर त्यांना जोडून देणे. या रणनीतीचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे अर्मेनिया देशाकडून. कारण हा ऑफिसर तैनात केल्यानंतर अवघ्या 2 वर्षात जो अर्मेनिया देश 100% शस्त्रे रशियाकडून आयात करत होता तो आता मागील 2 वर्षात 43% शस्त्रे भारताकडून आयात करत आहे. ही आकडेवारी बघून आपला भारत मार्च 2026 अखेरपर्यंत अजून 20 देशांमध्ये आपले डिफेन्स अटॅचेस नियुक्त करणार आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही बाजूंकडून कायम युद्धाचा धोका असणारा आपल्या भारतासारखा देश काही वर्षांपूर्वीपर्यंत इतर देशांच्या शस्त्रांवर पूर्णपणे अवलंबून होता आणि आता तोच भारत स्वतःच्या गरजा पूर्ण करून इतर देशांनाही त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रे पुरवत आहे. ही सर्व भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आशा करतो की भारताचा डिफेन्स एक्सपोर्टमधल्या कामगिरीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्की आवडला असणार. भारताच्या या प्रगतीबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.